अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण अध्याय क्रमांक 15 मध्ये पाहणार आहोत. प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य आहे. संचित कर्मे ही भात्यान ठेवलेल्या बाणासारखे असतात, तर प्रारब्ध हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असते. धनुष्यातून बाण एकदा सुटला की तो परत घेता येत नाही, तो आपले लक्ष गाठणारच. प्रारब्धवश फळरूपाने जे प्राप्त होणारे असते त्यात कोणीही फरक करू शकत नाही. दशरथ राजाला कैकेयीच्या मागणीप्रमाणे रामाला वनवासात धाडावे लागले. त्यावेळी भरताला अतिशय दुःख झाले. तेव्हा त्याची समजूत काढण्यासाठी महर्षी वसिष्ठांनी जो उपदेश केला त्यात ते म्हणतात, सुनहु भरत भावी प्रबल बिलाकी कहेऊ मुनीनाथ, हानी लाभ जीवन मरण जसं अपजस विधिहात. म्हणजेच हानी लाभ जीवन मरण यश अपयश हे सर्व प्रारब्धहीन असते. हानी होणे अगर लाभ होणे जगणे अथवा मरणे, यश मिळणे अथवा अपयश मिळणे हे सर्व प्रारब्धात ज्याप्रमाणे निश्चित झालेले असते त्याप्रमाणे